आधीच्या सरकारमध्ये तिन्ही पक्षांचे जे मंत्री होते त्यांच्या कामाचं मूल्यमापन करून त्यांना पुन्हा मंत्रीपद द्यायचं की नाही याचा निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेले आहे। जुन्या सर्वच मंत्र्यांना सरसकट घेतलं जाणार नाही असे स्पष्ट संकेत देतानाच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे। पण विरोधकांच्या संख्येवर त्यांचा आवाज आम्ही मोजणार नाही किंवा संख्येनुसार त्यांचं मूल्यमापन आम्ही करणार नाही। त्यांनी योग्य विषय मांडले तर त्या विषयाला तेवढ्याच प्रकारचा सन्मान आम्ही देऊ आणि मला असं वाटतं की पूर्णपणे स्थिर सरकारचे 5 वर्ष हे आपल्याला पाहायला मिळतील। विस्ताराच्या संदर्भात मला असं वाटतं की जवळपास आमची प्रक्रिया झालेली आहे। माझा स्वतःचा अंदाज असा आहे की नागपूर अधिवेशनापूर्वी आम्ही विस्तार करू। तर मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात आता घडामोडींना वेग आल्याचं आपण बघतोय। यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत। गेल्या टर्ममध्ये जे मंत्री होते त्या सर्वांनाच पुन्हा मंत्रिपद मिळेल अशी शाश्वती नाही। प्रत्येक मंत्र्याचं काम पाहून मंत्रिपद द्यायचं की नाही हे ठरवलं जाईल। त्यामुळे सरसकट सर्वांचाच समावेश मंत्रिपदासाठी जुन्या मंत्र्यांचा होणार नसल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिलेले आहेत। त्यामुळे आता जुन्या मंत्र्यांपैकी नक्की कुणाचा पत्ता कट होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दरम्यान नागपूर अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी माहिती सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे। त्यामुळे आता लवकरच आपण बघणार आहोत 7, 8 आणि 9 डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन बोलावलं आहे आणि त्यावेळेस मंत्रिमंडळ विस्ताराची सर्वजण वाट पाहत आहेत।